सर्वांना प्रतिभा सराफचा नमस्कार. डॉक्टर देविदास पोटे सर यांना मी प्रथम भेटले त्याला 20 वर्ष तरी उलटून गेली असतील. माझ्या सासऱ्यांच्या एका मित्राबरोबर ते आमच्या घरी एकदा आले होते. मी कवयित्री आहे हे त्यांना कळल्यावर त्यांनी त्यांच्या आनंदघन दिवाळी अंकासाठी मला कविता लिहिण्यास सांगितले. परंतु तो आध्यात्मिक विषयावरील अंक होता आणि अध्यात्म हा काही माझा अभ्यासाचा किंवा आवडीचाही विषय नव्हता. तरीही थोडा अभ्यास करून मी त्या दिवाळी अंकासाठी कविता लिहिली. त्यानंतर आणखी 1-2 वर्ष मी अभ्यासूनच कविता लिहिल्या. दरम्यान अनेक कार्यक्रमात पोटे सर भेटत होते. एक रसिक म्हणून तल्लीन होऊन त्यांना इतरांचे भाषण ऐकताना मी अनुभवलेले आहे. त्यांचे स्वतःचे भाषण किंवा परिसंवादात त्यांना जो विषय दिला असेल त्यावर ते जेव्हा भाष्य करतात तेव्हा कोणाच्याही लक्षात येतं की त्यांनी खूप सारा त्या विषयाचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे अभ्यासूनी प्रकटावे असं जे म्हटलं जातं ते पोटे सरांच्या बाबतीत तंतोतंत खरं आहे. पोटे सर सहसा एखाद्या विषयाला धरून दिवाळी अंक काढतात. या निमित्ताने एका चांगल्या दिवाळी अंकाची भर साहित्यात पडत असते. एक नम्र, कर्तव्यनिष्ठ आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असे देविदास पोटे सर आता अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि त्यांच्या हातून अशीच साहित्य सेवा अखंड घडत राहो अशी मनोमन प्रार्थना करते. धन्यवाद.